नमस्कार, वीणाज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पालकाची घोटून केलेली भाजी बघणार आहोत कशी करायची ते। साहित्य तुम्हाला सांगते। हा अर्धा गड्डी पालक धुवून बारीक चिरून कुकरला उकडून घेतलेला आहे। काल रात्री दाणे आणि डाळ भिजत टाकलेली होती, ती पण कुकरला उकडून घेतलेली आहे। 2 चमचे डाळीचं पीठ आहे, 1 कांदा, टोमॅटो, लसणीची पेस्ट, तिखट, थोडासा गूळ आणि हे वरनं फोडणी जी आपली करायची आहे त्याच्यासाठी 7-8 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि लाल मिरची। पहिल्यांदी पालक आणि डाळीचं पीठ हे सर्व एकत्र करून आपण हे अगदी बारीक घोटून घ्यायचंय। ते घोटून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस मग मी तुम्हाला सांगते। पालक आणि डाळीचं पीठ घालून अगदी व्यवस्थित घोटून घेतलेलं आहे। हे जेवढं तुम्ही घोटून घ्याल तेवढी भाजी मिळून चांगली येते। डाळ दाणे तसेच ठेवलेले आहेत, ते मी आता ह्याच्यात फक्त मिक्स करते। आपण आता फोडणी करूया। 2 चमचे तेल घातलेले आहे, तेल तापलेले आहे, मोहरी घालते, हिंग घालते, हळद घालते, कांदा घालूया, टोमॅटो, लसूण आणि तिखट। कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। गॅस मी बारीक करते। याच्यावर आपण आता हे पालक घोटलेला आहे तो आणि डाळ दाणे हे टाकूया। मीठ टाकते, साधारण 1 वाटी पाणी घालते। तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। गूळ टाकूया। पालकाचा उग्रपणा थोडासा कमी करायसाठी गूळ चांगला लागतो। अगदी थोडा टाकलाय, आणखीन थोडंसं पाणी घालते। एकीकडे ही भाजी उकळते तोपर्यंत इथे आपण कडल्यात वरनं घालायची फोडणी करून घेऊया। कडलं तापायला ठेवते, तेल घालते मी कडल्यात, मोहरी टाकली, हिंग टाकते, गॅस बंद केलाय, लसूण टाकलाय, लाल मिरच्या पण टाकते। ही भाजी आपली एकीकडे उकळते चांगली। लसूण ब्राऊन होण्यासाठी परत मी थोडंसं कडल्यात गॅस लावलेला आहे। आपली ही भाजी रेडी झालेली आहे। हा मी गॅस आता बंद करते, फोडणीचा पण गॅस बंद करते। ही भाजी भाताबरोबर, भाकरी बरोबर अतिशय छान लागते। वरनं आता ही मी फोडणी घालतीये। आपली पालकची घोटलेली भाजी डाळ दाणे घालून घातलेली रेडी झालेली आहे। करून बघा, आवडली की नाही सांगा। धन्यवाद।